श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्ती तनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. श्री गुरुभ्यो नमः. भगवंताच्या दिव्य अवताराची, त्याच्या सेलिब्रेशनची चर्चा आपण काल केली. खूप सुंदर सुंदर प्रतिक्रिया मला मिळाल्या. खूप जणांनी फोनही केला, मेसेजही टाकले. त्यांना मनापासून धन्यवाद. भगवंताचा जन्म हा क्षणोक्षणी होत असतो. अष्टमीलाच होतोय असं नाही. अष्टमी हे फक्त प्रतीक आहे. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये एखादा चांगला विचार प्रकट होतो, धर्माचा विचार प्रकट होतो, लक्षात ठेवावं, तिथे कृष्णाने एक नवीन विचार पेरला, म्हणजे कृष्णच जन्मला विचाराच्या रूपाने, नाही का? भगवंताचा अवतार झालेला आहे. नंदगोपाच्या ठिकाणी भरपूर आनंद, भरपूर उत्सव. कित्येक दिवस हा उत्सव सुरू होता. रोज लोक काही ना काही निमित्त काढून कृष्णाला भेटायला यायची. कृष्ण होताच इतका सुंदर, ते इतकं क्यूट होतं ते बाळ. म्हणजे क्यूटनेसची पराकाष्ठा म्हणजे कृष्ण होता. अतिशय सुंदर. त्याला यशोदा प्रेमाने कान्हा म्हणायची, कधी कधी लल्ला म्हणायची. प्रेम इतकं दाटून यायचं की जितकी लोक भेटायला येतात ना, ते प्रत्येक जण त्याला काही ना काही नावं ठेवायचे. नंद म्हणायचे, अहो त्याचं नामकरण तरी होऊ दे. श्रीमद भागवतातल्या कथेत आणि हरिवंश पुराणामधल्या कथेमध्ये थोडासा व्यत्यास येतो. भागवतामध्ये इमिजिएटली काही दिवसांनी कंसाची एक विचित्र अशी पुतना मावशी येते. त्याची कथा हरिवंशामध्ये नंतर येते. अगोदर शकटासुराची कथा येते. आता काय झालं बघा, हिंदू संस्कृतीप्रमाणे बाळ जन्मलेल्या प्रत्येक महिन्याला त्याचा वाढदिवस साजरा करावा, ही पद्धत जवळजवळ आता लुप्त होत चाललेली आहे. पण खरी पद्धत अशी, प्रत्येक वाढदिवसाला त्याचे कोणकोणते पदार्थ करावे ते पण लोकल जी काही माणसं असतात त्यांना माहिती असतं. म्हणजे त्यांनी कूस बदलली पहिल्या वर्षी तर कानोल्या कराव्यात. ते त्या पा असं बोलायला लागलं की मग कुरकुरे म्हणजे सांडगे पापड करावेत. त्याने उंबरठा ओलांडला रांगत तर पळणपोळी करावी. अशी खूप सुंदर पद्धत आहे. म्हणजे हे नोट्स ठेवायचे आहेत, बाळानं कधी काय केलं. आता आम्ही वर्षाचाच वाढदिवस डायरेक्ट करतो. असंच श्राद्धाबद्दल पण आहे. मेल्यानंतर दर महिन्याला मासिक श्राद्ध करावं आणि वर्षाचा वर्षश्राद्ध करावं, अशी पद्धत. म्हणजे हे त्याची जागृती, त्याचं अवेअरनेस असावं म्हणून ही सुंदर पद्धत होती. तर कृष्ण आता जन्म घेऊन त्याचा 1 महिना झाला होता आणि पहिल्या महिन्याच्या तिकडच्या जवळच्या मंदिरामध्ये एक छोटीशी पूजा नंद आणि यशोदाने ऑर्गनाईज केली होती. सगळं गाव गोळा झालं होतं. भरपूर छान उत्सव चालला होता. कारण गावाकडच्या लोकांमध्ये उत्सव हेच टाइमपास होतं आणि हा टाइमपास साधना मार्गातला होता, हे विशेष. किती सुंदर आहे बघा. इथं टाइम पण जातो, इथं साधनाही होते, आध्यात्मिक उन्नतीही होते. आमचे सगळेच टाइमपास हे खरोखर टाइम नापास आहेत. वेळेचा दुरुपयोग आहे तो. तुमचं मनही एकाग्र व्हावं. मी नेहमी म्हणतो की वेळ मिळाला ना तर तो वेळ सत्कारणी लावा. तुम्ही देवाचंच करावं असं काही नाही. चांगलं पुस्तक वाचा, चांगल्या लोकांशी बोला, गप्पा मारा, तुमच्या जुन्या आठवणींच्या मित्रांबरोबर गप्पा मारा, घर आवरायला घ्या, एखादं इच्छा असलेली हॉबी, छंद जोपासा. उठसूट तो व्हॉट्सॲप, उठसूट तो टी व्ही, तेही बघावं, त्यात दुमत नाही. त्याचाही एक विशिष्ट वेळ आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपले छंद जोपासले पाहिजेत. आपल्या फॅमिलीला वेळ द्यायला पाहिजे. आपल्या परिवारजनांना त्यांचे सुखदुःख बोललं पाहिजे. आम्ही आता फक्त यांत्रिक झालो आहे. घरात पैसे आणून दिले की पुरुषांची जबाबदारी संपली, त्या पैशाची योग्य वाट लावली की स्त्रियांची जबाबदारी संपली, आणि नुसता अभ्यास केला की मुलांची जबाबदारी संपली. या व्यतिरिक्त परिवारच नाही. पूर्वी संपूर्ण खेडं एक परिवार होतं, हे मी अनुभवलं आहे. सगळ्यांची पोरं, सगळी पोरं सगळ्यांची पोरं होती. कोण कोणाबरोबर फिरतंय, काही शिकतंय, काय काय करतंय, म्हणून पोरं पक्की होती. अजून बघा 90-95ची एकदम दणकट इंजिन आहे त्यांचं. असो, इथे प्रत्येक महिन्याचा हा वार्षिकोत्सव, गाव जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. आणि त्या यज्ञाला बसलेला असताना
यशोदा आता हे बाळ कुठे ठेवू बरं, इथं उगाच ऊन लागणार, झळ लागणार, ते आग लागणार, त्यापेक्षा कुठेतरी सावलीत ठेवावं. म्हणून तिथे एक छकडा होता, म्हणजे बैलगाडी होती, बैल नसलेली. आणि त्या छकड्याच्या सावलीमध्ये त्या बाळाला तिने ठेवलं. अर्थात त्या छकड्यामध्ये यांनीच आणलेले बऱ्याच दूध, दही, लोणी, तूप, अर्थात गवळ्यांच्याकडे काय असणार, हेच ताक वगैरे आणून त्यांनी ठेवलं होतं, कदाचित नंतर प्रसादाला वाढता येईल म्हणून. आणि ते यज्ञात गुंग झाले. हरिवंश पुराणामध्ये इथं उल्लेख येतो की ही स्नानाला गेली होती यशोदा, आणि जात असताना तिने छकड्याखाली ते बाळ ठेवलं. आणि हा छकडा तिकडचा लोकल कोणाचा तरी होता, सावलीत राहावं म्हणून तिने ठेवलं होतं. बाळ झोपलंय, पटकन आंघोळ करून घेऊ. आणि अशामध्ये कंसानी त्याचा एक विचित्र असुर होता, त्याचं नाव होतं शकटासूर. शकटासूर म्हणजे हाडांनी बनलेला असा त्याचा अर्थ आहे. आणि तो कोणतेही रूप धारण करून आपल्या शत्रूला मारू शकत होता, मायावी होता. त्यानं पाहिलं, आता इथे कंसाला एक्झॅक्ट माहिती नाहीये की आपला शत्रू कोण आहे, बरोबर. तर त्यांनी फरमान सोडलं होतं आपल्या असुर श्रेष्ठांना की तुम्ही जावं आणि जे काही कुठेही मिळतील पोरं लहान त्यांना मारावं. शकटासुरानं बघितलं की अरे हे तरी कार्टं लईच चिकनं दिसतंय, स्पेशल आहे काहीतरी, कदाचित हेही कृष्ण असावं, रिस्क नको, म्हणून तो त्या छकड्यात घुसला. आणि तो छकटा आता त्या लहान काही दिवसांच्या बाळावर उलटणार, पडणार. तेवढ्यात श्रीकृष्णाच्या लहान बाळांनी त्या छकड्याला नुसता उजवा पाय टिचिक म्हणून टच केला. बघितलं असेल तुम्ही, लहान पाळण्यामध्ये वरती लोंबळकळत असलेल्या खेळण्याला लहान बाळ हात आणि पाय मारतात, असं त्यांनी त्या छकड्याला मारलं. जे बैलगाडीत बसलेत त्यांना बैलगाडीचं वजन आणि त्याची ताकद माहिती आहे. तर नुसतं पाय लावल्याबरोबर तो छकडा जो उडाला, तो आकाशात उडाला आणि सर्वत्र दही दूध लोणी, सर्वत्र. ज्या भूमीतून आलेला आहे त्याला मिळायला पाहिजे ना. माझी आई नेहमी म्हणायची, जमिनीवर काही सांडलं ना की अरे ते भूमीचा त्याचा वाटा आहे म्हणायचे, असू दे घेऊ दे. तसा कृष्णाने सगळा वाटा भूमीला दिला. बरं, भागवतात ही कथा खूप सुंदर आहे, खूपच मला आवडते. भागवतामध्ये जेव्हा ते यज्ञ सुरू होतं, तो शकट्यासूर त्या शकट्यामध्ये जेव्हा घुसला होता आणि तो त्या बाळावर पडणार, एवढ्यात कृष्णाने ते धपकन लाथ मारली. आणि इथं सगळं चर्चा सुरू आहे, अगबाई काय सांगू, अगबाई असं माझं बाळ, अगबाई असं करत, अगबाई चाललं होतं. आणि आकाशातून धपाक एक लोण्याचा गोळा तोंडावर यशोदेच्या. कोणाच्या तरी अंगावर दूध पडतंय, कोणाच्या अंगावर ताक, हे कुठलं आलं, आकाशातून वृष्टी वगैरे असा त्या आविर्भाव. आणि बघतात तर ज्या छकड्याच्या खाली बाळाला झोपवलं होतं तो छकडा मोडलाय, सगळं दूध दही हवीकडे विस्कटलंय. आता सगळ्यांचे धाबे दणाणले. अरे खाली नंदाचं बाळ होतं ते कुठे आहे, यशोदा माझं बाळ. चक्कर येऊन पडली. जिथे जिथे माझी भागवत झाली त्यांना हे चक्कर फॉर्म्युला माहिती असेल. ते असतं ना टी व्हीमध्ये, सिरियलमध्ये, उगच ते अति इमोशन्स असतात. हे अति नाही आहे, आईचं प्रेम आहे, पण उगच 3 वेळा तो कॅमेरा बूम 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 त्या आईच्या चक्करून पडण्यावरती माझं बाळ करून ती विहळते. आणि काही माणसं पळत त्या छकड्याकडे जातात आणि बघते तर हे कार्टं पाण्यामध्ये त्या दुधात दह्यामध्ये पचाक पचाक करत बसलंय 1 महिन्याचं बाळ आनंदाने. त्या शकटामध्ये असलेल्या शकटासुराची सगळी हाडं कडकडकाड मोडून शकटासुराचा वध झाला. पहिला आल्याबरोबर इनॉग्रेशन भागवतामध्ये पुतनामावशीचे पासून इनॉग्रेशन आहे, इथे शकटासुरापासून आहे हरिवंशामध्ये. आणि शकटासुर मोडला तो डायरेक्ट वैकुंठात गेला, कारण भगवंताच्या पदस्पर्शाने मेला होता. बघा, असुरश्रेष्ठ असुर असून सुद्धा तोहून कृष्णाकडे गेला होता. बघा, वैकुंठ मिळण्यासाठी तोहून कृष्णाकडे गेला होता, भगवंताकडे. कुठं येते बाळ, कुठं येते बाळ, म्हणून सतत त्या बाळाबद्दल चिंतन होतं. नाम अजून ठेवलेलंच नाहीये, नाम नाहीये तोंडामध्ये, पण चिंतन होतं. चिंतनयुक्त कोणतंही अक्षर म्हणलात तर ते नाम होतं, लक्षात घ्या. नाम घेतलं चिंतन विहीन तर त्या नामाला काहीच अर्थ नाही, वृथा चेष्टा. पण तोंडामध्ये त्याचं चिंतन असेल तर कार्ट कुठे, ते कार्ट कुठे असं जरी म्हणत असाल तर कार्ट म्हणजे भगवान हे चिंतन आहे ना, बस खतम, नामस्मरण झालं. डायरेक्ट वैकुंठ लोकात गेला. कोणीतरी मग यशोदेला सांगितलं, डोंट वरी, बाळ तुमचं सुखरूप आहे. यशोदेला प्रज्ञा आली, शुद्ध आली. नंतर ती काय म्हणाली माहितीये, भागवतातही वर्णन आहे, हरिवंशातही वर्णन आहे. किती सुंदर भगवंताची लीला. हा 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 भगवंत देवा, ही सगळी देवांची कृपा म्हणे, देवांची कृपा म्हणते यशोदा. आणि हा सकल देवांचा देव तो कृष्ण तिथं लढीवाळ हसतोय. असू दे, असू दे, यू टेक द क्रेडिट, त्यांना द्या ते श्रेय, द्या त्या देवांना. पहिला आहे शकटासुराला मारलं. शकटासुरा मारलं, सगळी लोक घाबरली होती. नंदाने विचारलं, अगं हे कसं काय झालं, काय मला सांग बरं. यशोदा म्हणाली, मला काहीच माहीत नाही. बरं, हरिवंशामध्ये याचा उल्लेख जास्त आहे. मला काहीच माहीत नाही, मी स्नानाला गेले आणि इथे अचानक ते सगळं सांडलं होतं, मी घाबरले.
नंद घाबरला होता. त्या तिकडे काही पोरं खेळत होती आणि ती म्हणाली, अहो आम्ही बघितलं, त्या छोट्या लल्लानीच लाथ मारून तोडलं त्या बैलगाडीला. तर ह्या लोकांना हसावं की रडावं कळेना. अरे 1.5-2 दिवसाचं बाळ ते किंवा महिनाभराचं बाळ ते बैलगाडीत तोडतं लाथ मारून, अशक्य आहे. तुमचा काहीतरी भ्रम झाला असेल, असू दे, चेष्टा करत असाल म्हणून त्यांनी सोडूनही दिलं. पण दोघांच्या मनात मात्र हे घर करून होतं की असं कसं, एवढी सगळी मुलं खोटं कशी बोलतील, कुछ तो गडबड है भाई, त्यांच्या मनात आलं. असं म्हणून तो शकटासुराला मारलं आणि ही शकटासुराला मारल्याची बातमी कंसापर्यंत गेली की कुठंतरी त्या नंदाच्या गोकुळामध्ये एक असं बाळ जन्मलं की ज्याच्या लाथेमुळे शकटासूर मेला. कंसाची शंका परत दुणावली. हां, म्हणजे इथंच काहीतरी गडबड आहे. अरे शकटासूर म्हणजे मोठमोठी गावं ज्यांनी उद्ध्वस्त केलेली आहेत, मोठमोठ्या लोकांना ज्यांनी उडवून मारलेलं आहे, त्याला हा एक छोटं बाळ मारते म्हणजे काहीतरी गडबड आहे. नक्कीच तिथे काहीतरी असेल. आणि हरिवंश पुराण म्हणतं की नंतर कंसाचा एक हुकमाचा एक्का होता. एकदम भारी हुकूम त्याच्याकडे होता, तो म्हणजे त्याची मावशी पूतना. भागवतात पूतना ही त्याची मावशी होती का मला माहीत नाही, कारण भागवतात उल्लेख नाही. पण हरिवंशामध्ये कंसाची मावशी होती म्हणून सांगितलं. जनरली आपण पूतना मावशी का म्हणतो, कारण ती आली होती यशोदेची बहीण म्हणून, बहिणीसारखी आली होती म्हणून तिला मावशी म्हणतात. पण इथे कंसाची मावशी असा उल्लेख दिसतो. असो, कोणाची काय मावशी असे ना, वाईट ती वाईटच. तर इथे हरिवंशातली कथा थोडी वेगळी आहे, भागवतातली वेगळी आहे. हरिवंश काय म्हणतं की इथे पूतनेला सांगितलं कंसाने की तिथे त्या गोपाच्या काबिल्यामध्ये किंवा नंदाच्या घरी एक बाळ जन्मले असं, की जे भयंकर उग्र आहे. हा हा, भयंकर मोठ्या शकटासुराला सुद्धा त्यांनी सहज मारलंय. तोच माझा काळ होणार आहे. काहीही कर आणि त्याच्या नरडीचा घोट घे, त्याला मारून मला रिपोर्ट कर. पूतना काय दादा, छोट्या बाळाला घाबरता तुम्ही? निवांत झोपा, आज रात्री काम फत्ते म्हणून समजा, असं सांगितलं. पुतणीवरती विश्वास पक्का होता, कारण पुतणीने अशी शेकडो कामं हजारो वेळा केलेली होती आणि असं करून लाखो लोकांना मारलं होतं. त्यामुळे काही टेन्शन नव्हतं, कंस बिनधास्त होता. पण मनात छोटी भीती होतीच. पूतना या व्रज लोकात, या गोकुळामध्ये आलेली आहे आणि इथे आल्यावर पूतना एका सुंदर पक्षिणीचं रूप तिने धारण करते. ही कथा हरिवंशातली आहे, भागवतातली नाही, लक्षात घ्या. एका पक्षिणीचं रूप धारण करते, सगळं गाव फिरतीये. कुठं तिने गावातली सगळ्या बच्चांना बघायचा प्रयत्न केला, पण एका विशिष्ट बाळाकडे तिचं नजर रोखून धरली, कारण ते बाळ खरोखरच तेजस्वी होतं. जणू काही तेच इशाराने तिला बोलवत होतं, ये ये ये. सगळ्या गावातली बच्ची सारी नॉर्मल होती, ही अबनॉर्मल, विशेष होतं. असं पाहून तिने वाट पाहिली. बाहेरच्या झाडावरती अक्राळ विक्राळ विचित्र असा आवाज काढून ओरडत होती. तिच्या पान्हा फुटला होता, ती सतत दुधाच्या धारा वाहत होत्या. आणि तिचं प्लॅन पक्कं होतं की आपण आपल्या स्तनाग्रावरती विष लावावं आणि हे विष जेव्हा ते बाळ पिईल तेव्हा माझं विष इतकं जहाल आहे, वासानच लोक मरतात, पिल्यावर तरी काय. म्हणून ती पक्क कॉन्फिडेंटली वाट बघत बसली. रात्र झाली. मध्यरात्री यशोदेनं आपल्या बाळाला पाजून नंदाला डोक्यावर हात फिरवला आणि झोप बाळा, असं म्हणून प्रेमाने त्याला झोपवलं आणि झोपली. पद्धत आहे बाळाकडं पाठ करून झोपू नये, ही पद्धत आहे. पण शक्य नाही, झोपेत लक्षात येत नाही. पण ही पाठ करून झोपली रे झोपली. ही पूतना मावशी आली. तिनं त्या आत्ताच जस्ट प्यायलेल्या त्या कृष्णाकडं गेली, त्याला हातात घेतलं. का कोणास ठाऊक तिच्या मनामध्ये एक विचित्र हुरहुर, एक विचित्र आनंद वाटला. भगवान तो शेवटी आनंद प्रदाता. तिनं त्या बाळाला जवळ घेतलं आणि पी बाळा माझं दूध पी म्हणाली प्रेमाने. भागवत वर्णन करतं की तिच्या मनामध्ये इतकी काही विचित्र भावना झाली की आत्तापर्यंत उग्र, दुष्ट, नीच असणारी ही काही क्षणासाठी तिच्या मनामध्ये एक वात्सल्यभाव निर्माण झाला आणि चुकून तिच्या तोंडी काय म्हणाली माहितीये, घे बाळा माझं जे काही आहे ते सगळं घेऊन टाक म्हणाली. माझे सगळं दूध घे, सगळंच घेऊन टाक माझं, असं म्हणता म्हणता चुकून म्हणाली. भगवान म्हटले जशी तुझी इच्छा. दूध पितोय पितोय पितोय, दूध पूर्ण संपलं. आता दूध संपलंय, त्याच्यानंतर तिचं रक्त पितोय. रक्ताबरोबर प्राणाचाही घोट घेतला भगवंताने. आणि ते इतकं विचित्र दर्द होता, इतका त्रास झाला त्या पुत्रीला. ती किंचाळत ओरडत त्या बाळाला असंच स्तनालावरती लोंबकळत ती बाहेर पडली आणि तिच्या मूळ रूपामध्ये, अक्राळ विक्राळ उग्र रूपामध्ये ती बाहेर आली. तिचं ते किंचाळणं ऐकून प्रचंड घाबरलेले नंद, यशोदा, सगळे गोपी दुरून लांबून येत आहेत, पळपळून येत आहेत, हातात काठ्या, कोयते, तलवारी, जे काही शक्य घेऊन. आणि ती इतकं प्रचंड देह पाहून घाबरून 10 पावलं मागच थांबलेत. आता काय.
यशोदाला पटकन आठवण झाली, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे, अरे रे तिच्या स्तनावरती माझं बाळ आहे, अरे माझ्या बाळाला वाचवा, माझं बाळ. परत बेशुद्ध पडली. आता सगळ्या लोकांनी पाहिलं की बाळाने तिचं पूर्ण प्राण शोषलेलं आहे आणि ती प्रचंड मोठी राक्षसी गावाच्या बाहेर त्या तडफडत गेलेली आणि तिथे धाणकन पडलेली आहे. ते आमच्याकडे उंदीर मारायचं औषध असतं बा, की ते उंदीराचं औषध खाल्लं की उंदीर त्या बिळातून बाहेर पडतं आणि मरतं. बरं आहे ना, आत पडलं असतं तर ते काढणं आणि त्याचा वास अवघड. तशी ती गावाबाहेर जाऊन पडली. बरं पडली तर पडली, तिचा ते अक्राळ विक्राळ रूप भागवतात नाही आहे, पण हरिवंशात नाही आहे, पण भागवतातलं मात्र वर्णन इतकं भयानक आहे. बापरे, ती कशी होती तर पूतनेचे शरीर अत्यंत भयानक होते. तिचे तोंड नांगराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्ण होते. भयंकर मोठ्या दाढा होत्या. तिच्या नागपुड्या तर डोंगरातल्या मोठमोठ्या गुहा होत्या असाव्यात अशा खोल आणि काळाकुट्ट होत्या. तिची स्तनं म्हणजे जणू काही मोठमोठे पहाडावरून निखळलेले दगडं होती, कड्यांप्रमाणे होते. तिचे केस तांब्याच्या तारांसारखे गुरफटलेले, वृक्ष आणि अत्यंत टोकेरी होते. तिचे 2 डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे खोल होते. तिचा हात, तिच्या जांघा आणि पाय हे नदींच्या पुलाप्रमाणे प्रचंड मोठे, अर्धांड, वेडेवाकडे आणि प्रचंड जाडजूड होते. तिची पोट म्हणजे एका पाणी नसलेल्या विहिरीप्रमाणे आत गेलं होतं. कृष्णानं सगळंच घेतलं होतं. हीच बोलली, कार्टी घे सगळं माझं, घेऊन टाकलं. तिचं काय होतं, तिचा जीव तिचा होता ना, तो जीवच घेऊन टाकला कृष्णाने. कशाला आपण काहीतरी आगाऊपणे म्हणायचं. अशा ह्या विचित्र पूतनेचा भगवंतानी सहज मग त्याचा त्याचा काटा काढला पूतनेचा. आणि मजा अशी आहे, आता ही कथा भागवतातही नाही, भागवतात आहे आणि पण हरिवंशात नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो, भगवान किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे. ही पूतना कोण होती माहिती आहे बरं तिला? डायरेक्ट त्या पूतनेचं प्रचंड मोठं शरीर होतं ना, ते शरीरचे तुकडे करण्यात आले आणि ते लांब लांब जाऊन जाळण्यात आले. कुठे ठेवणार ना, ते वास कुजलं भिजलं तर वास येणार. तर तिला जाळल्याबरोबर दिव्य चंदनाचा सुवास आला. सगळे नंदाकडे म्हणाले, अरे इतकी वाईट चिटकीट दुष्ट होती, पण जाळल्यावर चंदनासारखा सुवास का आला? तर म्हणाले, बहुतेक काहीतरी दिव्यात्मा झाली असेल, कारण मोक्षपदाला गेलेल्यांचा वास येतो म्हणे. मग हिला मोक्ष कसं मिळालं? परीक्षित राजाने विचारला हा प्रश्न. त्याला शुक म्हणतात, अरे भगवंताची लीला खूप विचित्र आहे. ही पूतना कोण होती माहिती आहे? ही तुमच्यासाठी म्हणून सांगतो बरं का, सिक्रेट आहे. ही पूतना म्हणजे राजा बलिचक्रवर्तीच्या यज्ञामध्ये जेव्हा भगवान वामन रूपात आले होते की नाही, तेव्हा इतकं गोंडस बाळ आपल्या यज्ञशाळेत आलंय हे पाहून सगळी जनता जी काही तिथे बसली होती, सगळे एक साथ नमस्ते करण्यासारखे उठले. वामनाचं दिव्य स्वागत वगैरे झालं आणि सगळी लोक, आ हा हा किती सुंदर बाळ, आ हा 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 किती सुंदर, त्याचे आई वडील किती धन्य, त्याचं किती सुंदर रूप, त्याचे डोळे कसे, कान कसे, हेच वर्णन करत होते. तर ह्या राजा बली आणि त्याची पत्नी विंध्याबली यांची एक मुलगी होती कृतमाला नावाची. आणि ही कृतमाला त्याच कुठे क्राऊडमध्ये तो परकर पोरका घालून कुठेतरी फिरत होती आणि सगळ्या लोकांनी त्या वामनाचं कौतुक पाहून तिच्या मनात एक भावना आली की आहा खरंच किती सुंदर बाळ आहे, मी पण एकदा त्याला दूध पाजलं तर आई म्हणून. बघा, आपण वचने किम दरिद्रताम, मागून मागून काहीतरी दरिद्री मागतो आपण, असंच हिनं मागितलं. तर ती त्या असुरकन्या होती म्हणून तिला पुन्हा एक जन्म घ्यावा लागला. ती असुरांच्याकडे गेली, कारण तिचं मागणं आई व्हावं म्हणून मागितली असती तर पृष्णिगर्भासारखं किंवा कश्यपांसारखं तिला मुलगा मिळाला असता, पण हिला एकदाच दूध पाजायचं होतं, मरबेले. तर तिला पुतनेचा अवतार धारण केला आणि ते त्या लाखो लोकांच्या गारड्यात एका व्यक्तीने मागितलेलं मागणं सुद्धा भगवान पूर्ण करतात. मनापासून तळमळीपासून इच्छा असेल तर भगवान काहीही वृथा जाऊ देत नाहीत. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे पूतना. त्या कृतमाला मुलीनं मागितलेलं मागणं पुढचा जन्म घेऊन तिच्याकडून स्तनावर दूध प्यायचं तिची अपेक्षा होती, प्यायली. पण मात्र भगवंताची तिला निष्ठा होती, भगवंताचं आकर्षण होतं, प्रेम होतं, सर्वस्व दिलं तिने त्याला, म्हणून तिला डायरेक्ट वैकुंठ लोकात जागा मिळाली. हे न केन प्रकारेण भगवंताचं नाम, भगवंताचं चिंतन आणि भगवंताची सेवा घडली, म्हणून त्या पुतळेचा उद्धार झाला. हरिवंशात म्हणतात कंस आता प्रचंड घाबरला. अरे परवा तरी त्या शकटाचा विषय झाला होता, आता ही पूतना मावशी परत, काय चाललंय हे, मला तरी भयंकर भीती वाटते. आणि यशोदेनं ह्या गोष्टीला खूपच सिरियसली घेतलं आणि तिला वाटलं की प्रचंड मोठी नजर दृष्ट लागली आहे माझ्या बाळाला, म्हणून भागवत वर्णन करतं खूप सुंदर दृष्ट काढलेली आहे.
एक 8 श्लोकांचा मंत्र आहे की प्रत्येक अंगाचं रक्षण भगवान करू देत, म्हणून ते एक सुंदर मंत्र आहे. ज्याला इच्छा आहे तर नक्की सांगेन. भागवतातल्या 10व्या स्कंदातल्या 6व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 23 ते श्लोक क्रमांक 29 असे ते 8 श्लोक आहेत. नक्की ज्यांना इच्छा असेल त्यांनी घ्या. पूतना आणि शकटासुराचा उद्धार झालेला आहे आणि पुढे अशाच भगवान आणखीन छोट्या छोट्या लीला करणार आहेत. आपण ते नक्कीच बघू, आणखीन सुंदर सुंदर गोष्टी घेऊन. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय.